खऱ्या अर्थानं जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत या समतेचं मोल काय आहे हेही आपल्याला समजणार नाही आणि विषमतेनं केलेलं नुकसान काय आहे हेही आम्हाला समजणार नाही। आणि म्हणूनच आपण हे शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरं करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत मी संजय शिरसाट यांचं मनापासून अभिनंदन करेन की आमच्या गोगावले साहेब सातत्याने मागणी करत होते आणि या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं इथलं काम करायचं होतं। आम्ही सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि आज अतिशय चांगलं अशा प्रकारचं चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं एक काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे। चौदार तळ्याचं पाणी हे निर्मल झालं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे, इथे आलेल्या लोकांना भाविकांना सगळ्यांना एक आनंद मिळाला पाहिजे, इथली पवित्रता जपली गेली पाहिजे, अशा पद्धतीचं काम हे या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेलं आहे। माननीय शिंदे साहेब असतील, अजितदादा असतानाच आपण याची सुरुवात केली होती, अजितदादा असतील, आम्ही सगळ्यांनी त्याकरता मान्यता दिली आणि आज आपण त्याचं भूमिपूजन केलं आहे। मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी आपण अत्यंत कमी कालावधीमध्ये हे उत्तम काम पूर्ण करू आणि यापुढे हे 100 वर्ष जेव्हा वर्षपूर्ती होईल, वर्षपूर्तीनंतर या दिवशी ज्यावेळेस लोक येतील किंवा अनेक काळी येतील त्यावेळी इथला इतिहास, इथला संघर्ष आणि इथली पवित्रता या तिन्ही गोष्टी आपल्याला चौदार तळ्याला पाहायला मिळतील।